महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यामध्ये पुन्हा एकदा हिंदीचा वाद पेटायची शक्यता आहे। कारण मीरा भाईंदरमध्ये शिंदे सेनेनं हिंदीचा नारा दिलाय, तर शिंदे सेनेच्या या नाऱ्यावरनं मनसेनं जोरदार हल्लाबोल केलाय। मी हिंदीत बोलतो, मला काही फरक पडत नाही असं म्हणत मंत्री प्रताप सरनाईकांचा मनसेवर निशाणा साधलाय। तर सरनाईकांनी पांडे आडनाव करून घ्यावं असा घणाघात मनसेचे नेते अविनाश जाधवांनी केलाय। मीरा भाईंदर हे सर्व जाती धर्माचं शहर आहे। मी आयुक्तांना पण म्हणालो होतो की आयुक्त साहेब काही काळजी करू नका, मराठी हिंदी वाद जे असेल ते असेल, परंतु तुम्ही हिंदीमध्ये बोललात तरी चालेल, लोकांना कळेल। आणि मी सुद्धा भले जरी मराठी आमदार असेल तरी मी माझ्या सर्वसामान्य जनतेबरोबर ज्या ज्या वेळेस हिंदीची गरज असेल त्यामध्ये हिंदीमध्ये बोलतो, काही फरक नाही पडत मला। और मैं आज यही आप सभी लोगों को कहना चाहता हूँ कि ये हमेशा मैं लोगों के बीच में बोलता हूँ कि मीरा भाईंदर शहर ये हमारा मिनी इंडिया है। माझं त्यांना विनंती आहे की याच्या आधी ते गांडुळे होते, मग सरनाईक झाले, आता त्यांनी पांडे व्हावं, म्हणजे सगळ्याकडे ते समान राहतील। सो अशा दल बदलू लोकांवर आम्हाला यांच्या मराठीची कुठलीही सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही आहे। आम्ही मराठीसाठी काम करणार, यासाठी मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष या महाराष्ट्रात जिवंत आहेत। मराठी बाणा टिकवण्याचं काम आम्ही करू, त्यांना निवडणुका लढण्यासाठी काय काय कोणाच्या पायगड्या घालायच्या ते घालू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।